नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद या नवीन मालिकेमध्ये खरंच तुमचं स्वागत आहे. आणि प्रेक्षकांनो, ही मालिका खरंच खूप अप्रतिम आहे, इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे आपण या मालिकेचे डेली एपिसोड जे आहेत ते आपण पाहणार आहोत. जर प्रेक्षकांनो ही मालिका तुम्हाला रोजच पाहायला आवडणार असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता प्रेक्षकांनो, इकडे विवान बघा अवनीला पाहायला आलेला आहे आणि त्यावेळेस विवानचे बाबा म्हणतायत की आमचा विवानला आम्ही फक्त संस्कार देण्याचं काम केलं आणि त्याने तिथे कॅनडामध्ये जाऊन सर्व काही त्याच्या मेहनतीने उभं केलेलं आहे. आता प्रेक्षकांनो, इथे विवान उभं राहतो आणि अवनीच्या बाबाला जो बुके जो आणलेला आहे तो बुके देतो. त्यावेळेस अवनीचे बाबा नकार देतात. त्यावेळेस तो म्हणतो की नाही अंकल, तुम्हाला हा बुके घ्यावाच लागेल कारण मी खूप मेहनतीनं आणलेला आहे. आणि त्यावेळेस त्याला आठवतं की बुके घेताना त्यांनी काय केलं होतं. आता प्रेक्षकांनो, त्याने बुके घ्यायच्या वेळेस त्या बुकेवाला स्टॉलवाला जो माणूस आहे तो 500 रुपयाला बुके देणार होता, पण ह्याला जो बुके आवडला होता तो ऑलरेडी बुक झालेला होता. त्यामुळे तो म्हणतोय की मी हा बुके जो आहे तो मलाच द्या, मी 5000ला घेईन. आणि प्रेक्षकांनो, मग त्यावेळेस जो स्टॉलवाला माणूस आहे तो कसलाही विचार न करता तो बुके इथे विवानला देऊन टाकतो आणि विवान त्याला 5000 रुपये देते. 500 रुपयाच्या बुके तो 5000 रुपयामध्ये घेतो. आणि प्रेक्षकांनो, तो मनात विचार करत असतो की मला जी गोष्ट हवी असते मी ती मिळवतोच, मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. आता प्रेक्षकांनो, यावेळेस इथे बघा तो बुके घ्यायला सांगितल्यानंतर अवनीचे बाबा म्हणतायत की तुम्ही एवढा आग्रह करताय म्हणून घेतो. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा, इकडे हे चौघही भावंड आणि त्यांचे वडील धुंडीराज हे एका मुलीला पाहायला आलेले आहेत. आणि त्यावेळेस जो मध्यस्थी करणारा आहे तो म्हणतोय की या चारही भावंडांची ते मुलीच्या आई, आजी, मावशी आणि आत्यांबरोबर ओळख करून देत असतो. आणि त्यावेळेस मुलीची जी आजी आहे ती म्हणते की तुमची आई आली नाही का. आता प्रेक्षकांनो, तिला माहीतच नसतं की या चौघांनाही आई नाही. मग त्यावेळेस इथे धुंडीराज सांगतात की या मुलांना आई नाही आहे. असं म्हटल्यानंतर मग लगेचच त्या मुलीचे बाबा म्हणतात की कोणीतरी बाई माणूस पाहिजे होतं. मग त्यावेळेस ती आजी म्हणते की एखादी बाई माणूस बरोबर असेल तर जरा बरं पडतं, आम्ही ऐकलं की मुलाला आत्या आहे. मग त्यावेळेस इथे धुंडीराज म्हणतात की जीभ झडली तिची. असं म्हटल्यानंतर इथं मुलीची आई म्हणते की काय काय म्हटलं तुम्ही. असं म्हणल्यावर लगेच धनराज म्हणतो बघा काय नाही, तिची जीभ जळाली असं म्हणायचं होतं अण्णांना. सकाळी काहीतरी ती गरम खाताना तिची जीभ जळाली आणि त्यामुळे ती डॉक्टरकडे गेली. आता प्रेक्षकांनो, यावेळेस तो म्हणतोय की यशादादाबद्दल बोलूयात. आणि त्यावेळेस बघा तो सर्व काही चुकीचं सांगत असतो आणि तो म्हणत असतो की आमचा यशादादा हा खूप मोठ्या कन्स्ट्रक्शन साईडला काम करतो. मग त्यावेळेस बघा इथे मुलीचे बाबा म्हणतात की यशोधनराव तुम्ही करता काय. मग त्यावेळेस बघा यशोधनराव काहीच बोलत नाही, पण धनराज जो आहे तो सर्व काही त्याच्याबद्दल सांगत असतो. आणि तो म्हणतोय की तो कन्स्ट्रक्शन साईडला काम करतो, एका वेळेस 100 काम तो हँडल करतो. आणि एवढंच काय, तुमच्या जो रस्त्याचं टेंडर जे आहे तेही यानेच भरलं आहे. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यशोधनला ठसका लागतो आणि त्यावेळेस तो पाणी प्यायला जातो. मग त्यावेळेस इथे धनराज म्हणतो की काही नाही, अशा या गोष्टी कोणाशी शेअर करायचा नसतात ना, म्हणून त्याला ठसका लागला असेल. आता काय नाही यशोदादा, हे सगळे आपलेच माणसं आहेत. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं हे कोणालाही सांगू नका आणि हे फक्त आपल्या दोघांच्यातच राहू द्या, असं त्या लोकांना तो म्हणत असतो. आता प्रेक्षकांनो, यावेळेस मुलीचे वडील विचारतात की तुम्ही कोण. असं म्हटल्यानंतर जो 3 नंबरचा मुलगा आहे तो म्हणतो की हा ड्रायव्हर आहे, मी मेकॅनिकल आहे आणि हा अजून जो छोटा आहे तो अजून कॉलेज शिकतोय. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा मुलाला बघण्यासाठी म्हणजे विवानला बघण्यासाठी अवनी आलेली आहे. आणि त्यावेळेस अवनीला बघून विवान बघा जरा ॲटिट्यूडच दाखवतो आणि तिच्याकडे बघून परत तो दुसऱ्या साईडला बघत राहतो. आता प्रेक्षकांनो, यावेळेस ती म्हणते की हा बॉडीगार्ड कोण आहे. यावेळेस इथे बघा तिची वहिनी जी आहे ती म्हणते अगं हा बॉडीगार्ड नाही, हाच तो मुलगा आहे. आता प्रेक्षकांनो, यावेळेस इथे अवनी म्हणते की नाही मला इथे थांबायचंच नाही. आता प्रेक्षकांनो, इथे जे अवनीचे बाबा आहेत त्या सर्वांना नमस्कार करायला सांगतात. मग अवनी आई बाबांच्या पाया पडते आणि त्यावेळेस बघा ती या ठिकाणी येऊन बसत असते. प्रेक्षकांनो, यावेळेस अवनी मनात विचार करत असते की हा माकड तोंड आहे नुसता, मला ना याच्याशी अजिबात लग्नच करायचं नाही. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अवनीचे बाबा जे आहेत ते अवनीचे बाबा म्हणत असतात की काय विवान तब्येत छान सांभाळीस बरं का, काय रोजच्या रोज जिमला वगैरे जातोस की काय. असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो, इथे त्याची आई म्हणत असते की मग रोज 2 तास जिमला जातो. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा इथे
अवनीचे बाबा म्हणतात की माझा त्या कुंडलीवर वगैरे काही विश्वास नाही, पण इथे अवनीच्या कुंडलीमध्ये असं लिहिलेलं आहे की ही मुलगी ज्यांच्या घरात जाईल त्या घराचं सोनं करेल. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा इथे विवान म्हणतो की माझाही या गोष्टींवर काही विश्वास नाही, पण यांच्याकडे बघून असं वाटतंय की आजपासून कुंडलीवर विश्वास ठेवायला पाहिजे. आता प्रेक्षकांनो, यावेळेस अवनीचे बाबा जे आहे ते म्हणतात की बोल की तू मनात काय बोलतेस, तुला यांच्याशी काही बोलायचं असेल तर बोल. मग त्यावेळेस अवनीची आई म्हणते की अहो सर्वांसमोर कशी बोलेल ती, असं म्हटल्यानंतर बघा इथे चंद्रकांतराव म्हणतात की अरे माझ्या लक्षातच नाही आलं, हे बघा आमचा ना बंगला खूप मोठा आहे आणि याची एकच चांगली गोष्ट आहे ती म्हणजे बाल्कनीमध्ये गेलं की तासन तास गप्पा मारत बसतो आपण आणि आपल्याला कळतही नाही वेळ कसा गेला. जा तुम्ही बाल्कनीमध्ये जाऊन गप्पा मारून या, असं म्हटल्यानंतर विवान लगेचच उठतो, पण अवनी काही उठायला तयार होत नसते. मग त्यावेळेस बाबा तिला जबरदस्तीने विवान बरोबर गप्पा मारण्यासाठी पाठवत असतात. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा अवनी आणि विवान हे दोघं जणही बाल्कनीमध्ये जातात. इथे बाबा सांगतात की त्यांना पूर्ण बंगला दाखव. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा इथे यशा दादासाठी एक मुलगी बाहेर आलेली आहे आणि तिचं नाव असतं प्रज्ञा. आता प्रेक्षकांनो, ती आल्यानंतर बघा सर्वांना वडे खायला देत असते आणि ती समोरच बसते आणि तिला पहिल्याच नजरेत बहुतेक यशोधन आवडलेला असतो. आता प्रेक्षकांनो, जो मध्यस्थी करणारे आहे ते म्हणतात की हे बघा मुलीने मुलाला आणि मुलाने मुलीला पाहून घ्या, नाही तर नंतर म्हणतात की आम्ही बघितलंच नाही. आता प्रेक्षकांनो, इकडे मुलगा आणि मुलगी दोघेही लाजायला लागतात. त्यावेळेस इथं मुलीची आई जी आहे ती म्हणते की अजिबात लाजू नका, खाऊन घ्या, आमच्या प्रज्ञानेच बनवलेत. त्यावेळेस मुलीची आजी म्हणते की अगदी सुग्र नाही हो आमची मुलगी. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा यशोधन जो वडा आहे तो वडा खातो आणि पहिल्या घासामध्येच त्याचा चेहरा खरंच पाहण्यासारखा होतो, म्हणजे त्याला बहुतेक तो वडा आवडलेला नसतो. आणि मग त्यावेळेस बघा लगेचच प्रज्ञा विचारते की काय झालं, आवडलं नाही का? मग यावेळेस लगेचच इथे यशोधन म्हणतोय की हा वडे तुम्हीच बनवलेत का? मग त्यावेळेस तिची आई म्हणते की हो, मी पहिल्यांदाच सांगितलं ना, आमच्या प्रज्ञानेच हे वडे बनवलेत, काय झालं? मग त्यावेळेस बघा यशोधन उठून उभा राहतो आणि म्हणतो की तुमचं किचन कुठे आहे, मला पहिलं दाखवा. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा अवनी आणि विवान हे दोघे जण बाल्कनीमध्ये आलेले आहेत आणि त्यावेळेस बघा विवान इथं गप्पा मारायच्या सोडून स्वतःचं जॅकेट वगैरे काय काढतोय आणि त्याचं एक्सरसाइज वगैरे इथं तो करत असतो. मग त्यावेळेस अवनी मनात म्हणते की हा काय इथं एक्सरसाइज करायला आलाय का मुलगी बघायला आलाय? त्यावेळेस मग इथं विवान म्हणतो की तुम्ही काही मनात बोललात का? त्यावेळेस ती म्हणते नाही, मी काहीच नाही बोलले. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा यशोधन जो आहे तो आता तिला म्हणतो की तुमचं जे किचन आहे ते कुठं आहे? मग त्यावेळेस बघा इथे प्रज्ञा त्याला किचनमध्ये घेऊन जाते आणि यशोधन डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये जाऊन वडे बनवायला सुरुवात करतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की पीठ जरा ना तुम्ही पातळ केलं, एवढं पातळ पीठ करायचं नाही, अजून थोडंसं बेसनचं पीठ आहे का, ते बेसनचं पीठ घाल. यावेळेस मग ती बघा अगदी नवरा बायको असल्यासारखं त्यांचं चालू असतं आणि मग ती लगेचच त्याला पीठ देते, तो मिक्स करतो. मग त्यावेळेस लगेचच धनराज म्हणतो की अरे दादा तू कशाला करतोयस, तू दुरूनच त्यांना गाईड कर की, मग त्या करतील सर्व. मग त्यावेळेस बघा इथे प्रज्ञा म्हणते की हो मी करते, द्या मी करते, असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की नाही नाही मी करतो, तुम्ही बघा आणि मग शिका. त्यावेळेस तो म्हणतो इथं जर तांदूळचं पीठ आपण जर घातलं ना अजून वडे कुरकुरीत होतील. मग त्यावेळेस बघा प्रज्ञा त्याला अजून तांदळाचं पीठ देखील देते आणि तो मस्त मिक्स करतो आणि त्यावेळेस तो म्हणतो शेवटी मीठ घालायचं जेणेकरून बटाट्याला पाणी सुटणार नाही. आता प्रेक्षकांनो, यावेळेस धनराज परत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणतो की अरे दादा जाऊ दे ना, आपण इथं कशासाठी आलो? त्यावेळेस तो म्हणतो की शांत बस रे, स्वयंपाक करताना फोकस असणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळेस बघा तो इथे प्रज्ञाला शिकवत असतो की वडे कसे करायचे आणि त्यावेळेस तो वडे बनवतो आणि तेव्हा बघा प्रज्ञा म्हणते की तुम्हाला हे सर्व कसं काय जमतं? त्यावेळेस इथे यशोधन म्हणतो की आई गेल्यापासून हे सर्व मीच करतोय. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा विवाहांचं सर्व काही झालेलं आहे आणि त्यावेळेस ते म्हणतोय की तुमचं एज्युकेशन वगैरे काही झालंय का? मग त्यावेळेस इथं अवनी म्हणते की हो आर्किटेक्ट आहे मी आणि मला गोल्ड मेडल देखील मिळालेलं आहे. आता प्रेक्षकांनो, असं म्हटल्यानंतर इथं विवान हसायला लागतो आणि मग त्यावेळेस बघा इथे लगेच अवनी म्हणते की मी गोल्ड मेडल म्हटल्यावर तुम्ही हसताय का? असं म्हटल्यावर इथे विवान म्हणतो की इथल्या गोल्ड मेडलला ना, इंडियाच्या गोल्ड मेडलला ना कॅनडामध्ये ना भंगारवाला सुद्धा घेत नाही, एवढी सुद्धा त्याला किंमत नाही. तुला माहिती आहे का, मी कॅनडामध्ये शिकत आहे आणि तिथलं गोल्ड मेडल माझ्याकडे आहे. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा तो म्हणतोय की बरं ते सोड, मग तुझं काही फ्युचर प्लॅनिंग वगैरे आहे का? असं म्हटल्यानंतर इथे अवनी विचार करत असते आणि तिला वाटतं की ह्या टग्याला
बहुतेक काहीतरी जॉब वगैरे करणारी बायको हवी असेल. आता मग त्यावेळेस ती म्हणते की माझं प्लॅनिंग वगैरे असं काही नाही आणि ना मला ना अजिबात जॉब वगैरे करायला अजिबात आवडत नाही, मला फक्त घरात बसायला आवडतं. आणि त्यावेळेस मग बघा इथे विमान म्हणतो की हो का, अरे वा, मलाही अशीच बायको पाहिजे होती की जी जॉब वगैरे न करता फक्त घर सांभाळेल आणि मला खाऊ पिऊ घालेल. आता प्रेक्षकांनो इथे अवनीनं जे काही तिचं स्वप्न आहे ते न सांगता काहीतरी चुकीचंच इथं विवानला सांगितलेलं आहे. आता प्रेक्षकानं इकडे याचा वडा बनवून तयार झालेला आहे आणि तो प्रज्ञाला इथे वडा खायला देत आहे. त्यावेळेस प्रज्ञा म्हणते की वाव, खरंच लय भारी वडा झालाय असं म्हणून ती खात असते. आणि प्रेक्षकानं त्यावेळेस ती विचारते की तुम्हाला हे सर्व कसं काय जमतं. मग त्यावेळेस तो म्हणतो की आई गेल्यापासून सर्व मीच करतोय, सुरुवातीला जमत नव्हतं पण आता मी या सगळ्यांचे डबे वगैरे नाश्ता सर्व काही मीच करत असतो. आता प्रेक्षकानं त्यावेळेस तो म्हणतो की आता मला सर्व काही जमतं. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा ते जे वडे आहे तो सर्वांना तो द्यायला लागतो आणि ते आजी देखील वडे खातात. तो आजीला विचारतो की कसे झाले. त्यावेळेस आजी म्हणते की जमले. आता प्रेक्षकांनो यावेळेस धनराज म्हणतो की वडे जमले पण पोरगी बघण्याचा कार्यक्रम मात्र फसलाय. आता प्रेक्षकांनो इकडे बघा इथे विवान अवनीला म्हणत असतो की इंडियनच्या मुलीला स्वयंपाक वगैरे खूप छान जमतो, तुला स्वयंपाक येतो का. मग त्यावेळेस बघा अवनी म्हणते की मला स्वयंपाक अजिबात येत नाही. त्यावेळेस विवान म्हणतो की माझी ना एक बेसिक इच्छा आहे, ती म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोला स्वयंपाक यायला पाहिजे. मग त्यावेळेस बघा इथं अवनी म्हणते की सॉरी, पण मी तुमची जी बेसिक इच्छा जी आहे मी ती तुमची कंप्लीट करू शकत नाही, कारण ना मला सध्या चहासुद्धा येत नाही आणि ना बाकीचं स्वयंपाकाचं काहीच जमत नाही. त्यात जी घरातली कामं आहेत ती तर मला अजिबात करायला आवडत नाहीत. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे विवान म्हणत असतो की चांगलीच करामती मुलगी आहे ही. असं म्हटल्यानंतर अवनी म्हणते की काय बोललात तुम्ही. त्यावेळेस तो म्हणतो काय नाही, इथं गरमी खूप आहे ना, इंडियामध्ये खूप गरमी आहे असं मी बोललो. त्यावेळेस अवनी म्हणते की का, तुमच्या कॅनडामध्ये गरमी नाही आहे का. त्यावेळेस इथे विवान म्हणतो की नाही, तिकडे काही गरमी नाही आणि हो तिथे गरमी जरी असली तरी सगळीकडे AC असतो. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे अवनी म्हणते की काय, सगळीकडे AC असतो म्हणजे बाल्कनीत सुद्धा AC असतो आणि त्याचबरोबरच सगळ्या चौकांमध्ये ट्रॅफिक सगळीकडे AC असतो. मग त्यावेळेस तो म्हणतो हे बघ मोहिनी, असं काहीही बोलू नको. मग त्यावेळेस बघा इथे अवनी म्हणते की ओ मोहिनी काय मोहिनी, कधी श्रावणी कधी मोहिनी, माझं नाव मोहिनी श्रावणी नाही, माझं नाव अवनी आहे, अवनी, कळालं का तुम्हाला. असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो त्यावेळेस ती म्हणत असते की मला तर वाटलं तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहात, म्हटलं तुम्ही खूप हुशार आहात आणि तुम्ही कॅनडामध्ये खूप छान प्रकारचा जॉब वगैरे करत असाल, पण मी जसं समजलं तसं तर मला अजिबात दिसत नाही, कारण तुम्हाला साधं माझं नाव सुद्धा आठवत नाही, माझं नाव अवनी आहे, कळालं का. असं म्हटल्यानंतर बघा इथे विवानला खरंच तिच्या बोलण्याचा खूप राग येतो आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की नाईस, तुझ्याशी बोलून मला खरंच खूप छान वाटलं असं म्हणून तिथून तो रागाने निघून जातो. आता प्रेक्षकांनो ती निघून गेल्यानंतर इथं अवनी म्हणत असते की आता हा खाली जाऊन बाबांना काही बोलेल का, याचं टेन्शन इथे अवनी घेत असते आणि त्यावेळेस ती म्हणते की उगाचच मी नको ते त्याला बोलले. आता प्रेक्षकांनो इकडे वड्यांचा कार्यक्रम झालेला आहे, सर्वांनी वडे खाल्लेले आहेत आणि त्यावेळेस जो मध्यस्थी करणार आहे तो म्हणतो इथं मुलगी पाहण्याच्या ऐवजी मुलाला पाहण्याचा कार्यक्रम झाला. आता प्रेक्षकांनो इकडे बघा प्रज्ञा ही यशोदांच्या खरंच खूप प्रेमात पडलेली आहे आणि दोघेही एकमेकांकडे बघून लाजतायत काय, एकमेकांना बघतायत काय. आणि त्यावेळेस बघा इथे धोंडीराज जे आहे ते म्हणतायत चला आता आपण जाऊया निघूयात असं म्हटल्यानंतर इथे धनराज जो आहे तो म्हणतो की अण्णा असं खुणवतो की तो आपल्याला मुलगी आवडली असं सांगा. मग त्यावेळेस लगेचच त्यांचे अण्णा जे आहेत ते म्हणतात की आम्हाला मुलगी पसंत आहे. त्यावेळेस मुलीचे वडील म्हणतात की अरे वा वा, धन्यवाद, पण आम्हाला मुलीचा विचार घेऊन कळवतो. असं म्हटल्यानंतर इथे धोंडीराजला लगेच वाईट वाटतं आणि कळवतो म्हटल्यानंतर त्यांना असं वाटतं की यांना आमचा मुलगा आवडला आहे का नाही किंवा काय, असे त्याला अनेक प्रश्न पडतात. आणि त्याचबरोबर बघा इथे या मुलांच्या आत्यांनी घरून निघतानाच त्यांना श्राप दिलेला असतो की तुमच्या घरात एकही सून कधीच येणार नाही आणि तुमच्या घरामध्ये कुठलीच बाई नांदणार नाही. यामुळे त्यांना अजूनच वाईट वाटतं की खरंच आपल्या घरात ही सून म्हणून येईल का नाही. आता प्रेक्षकांनो यावेळेस हे जायला निघतात आणि त्यावेळेस धोंडीराज म्हणतो की चला निघूयात, कळवतो असं म्हटले ते. असं म्हटल्यावर सगळेजण चेहरे पाडून जातात. पण प्रेक्षकांनो प्रज्ञा ही सतत यशोधनकडे पाहत असते आणि त्यावेळेस धनराज तिच्याकडे पाहतो आणि त्याला लक्षात येतं की प्रज्ञाला खरंच हा मुलगा आवडलेला आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा विमान खाली आलेला आहे आणि त्यावेळेस तो म्हणतो काय अंकल, तुमच्या मुलीला तुम्ही काही शिकवलंच नाही आणि
ती गोल्ड मेडलिस्ट असली म्हणून काय झालं, पण तिला सर्व गोष्टींबद्दल बाहेरच्या जगाबद्दल थोडी तरी तुम्ही माहिती द्यायला पाहिजे होते. आणि त्यावेळेस तो इथे अवनीचे बाबा म्हणतात की काय झालं. मग त्यावेळेस विमान म्हणतोय की अहो तिला कोणासमोर कसं बोलायचं, कुठं काय बोलायचं ह्याचं काहीच नाही, काहीच माहिती नाही, पण हो मला तिला सर्व गोष्टी शिकवायला आवडतील असं म्हटल्यानंतर बघा तो म्हणतोय की मी अवनीबरोबर लग्न करायला तयार आहे. आणि त्यावेळेस अवनीला म्हणतो की काय मी आता तरी तुझं नाव योग्य घेतलं ना. पण प्रेक्षकांनो त्याने लग्नासाठी होकार दिल्यामुळे इथं बघा अवनी ही शॉक झालेली असते. आणि विवान हा फक्त तिनं तिचा ॲटिट्यूड समोर दाखवल्यामुळे किंवा इथे विवानला कमी लेखल्यामुळे तो आता त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून फक्त तिच्यासाठी लग्न करत असतो. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस तो म्हणतोय की लग्नाच्या तयारीला लागा. आणि त्यावेळेस मनात तो विचार करत असतो की माझ्यासमोर ॲटिट्यूड दाखवत होतीस काय, जो मला कमी लेखतो किंवा माझ्याशी वाद घालतो मी त्याला कधीच माफ करत नाही आणि तुला देखील माफ करणार नाही. एकदा लग्न होऊ दे मग कळल तुला हा विवान काय आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे खरंच अवनी ही खूप शॉक झालेली आहे. आणि तिला असं वाटतं की मी त्याला एवढं काहीही बोलून त्याने लग्नाला होकारच का दिला. आणि अवनीचे बाबा तर खूप खुश आहेत कारण विवानने लग्नासाठी होकार दिलेला आहे. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की खरंच अवनीचं विवानबरोबर लग्न होईल की नाही, किंवा इथे प्रज्ञा जी आहे ती यशोधनला पसंत करेल का नाही. तर प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.